33 प्रभागांमधील 131 जागांसाठी एकूण 141 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 55 अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं आता तब्बल 86 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. ठाण्यात शिंदेसेना आणि भाजपमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. मात्र महायुतीतील जागा वाटपात मिळालेल्या मर्यादित जागांमुळे पक्ष नेतृत्वाला सर्व इच्छुकांना उमेदवारी देणं शक्य झालं नाही. यामध्ये काही निष्ठावंत आणि दीर्घकाळ पक्षासाठी कार्यरत असलेले इच्छुक डावलले गेल्यानं त्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुती तसंच आघाडीतील नेत्यांनी बंडखोरांचे बंड शमवण्यासाठी प्रयत्न करत सुमारे 90% बंडखोरी आटोक्यात आणल्याचा दावा केलाय. मात्र दुसरीकडे अपक्ष उमेदवारांचं आव्हान कायम असून त्यामुळे पक्षप्रमुखांची डोकेदुखी वाढलीय. हौस म्हणून तसंच स्थानिक नगरसेवकांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त करत अनेकांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. ठाणे महापालिकेच्या 33 प्रभागातील 131 जागांसाठी एकूण 141 अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. यापैकी 55 अपक्ष उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्यानं आता प्रत्यक्ष 86 अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.